सांगितलंय। इकडे साताऱ्याला राष्ट्रवादीचाच खासदार मिळणार अशी ग्वाही अजित पवारांनी आज दिली आहे। नितीन काका पाटील जूनमध्ये खासदार होतील असं ते म्हणाले। राज्यसभेची निवडणूक आजच जाहीर झाली आहे। महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मताने लाख मताचं मताधिक्य द्या, कारण आता समोर कोणी नाहीच आहे ना। जे आहे तेही कमळाचं काम करतात, ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचंय। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा। मी 9 जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही, माझ्यावर सोपला। तुम्हाला काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय। उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच, परंतु उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना, काका चल घे काम कर, सारखं काकाच्या मागे भुंगा लावायचा। काही बाबतीमध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवता येईल हा प्रयत्न झाला आणि त्याचा उल्लेख सातारची जागा जरी सोडली तर तिथं राज्यसभेची जागा घेतलेली आहे। आणि मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।